जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर सर्व अभियोग्यताधारकांचे जे भविष्य आहे ते लॉक झालेले आहे. म्हणजे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची तारीख संपलेली आहे. आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो एक्झॅक्टली कसा असणार आहे, इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय राहते, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, फॉर्म जेव्हा भरल्या गेलेले आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येते का, वगैरे वगैरे काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आणि मित्रांनो, आपण जर का येत्या सीटेट परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता अवेलेबल आहे CTT PYQ सोल्युशन आणि टेस्ट सिरीज यांची कॉम्बो अशा प्रकारची एक विशेष बॅच. यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला मिळेल 2015 ते 2024च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ विश्लेषण आणि त्याच्यासोबतच CTTच्या पेपर 1च्या 10 प्रश्नपत्रिका, पेपर 2 या ठिकाणी सामाजिक शास्त्राच्या 10 आणि मॅथ सायन्सच्या 10 अशा 30 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील मित्रांनो आपल्या मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर. प्ले स्टोरवरून आपण डाउनलोड करू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. पूर्ण बॅचेस असेल किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्या निश्चितपणाने तुम्ही लाभ घेऊ शकता. आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याकरिता जवळपास 2 वेळेस एक्सटेन्शन देण्यात आलं होतं, मुदत वाढ देण्यात आली होती. परंतु फायनली कालच्या रात्री 11:59 पवित्र पोर्टल जे आहे रजिस्ट्रेशनसाठी बंद करण्यात आलेलं आहे किंवा सेल्फ सर्टिफिकेशन करून घेण्याकरिता बंद करण्यात आलेलं आहे. आता पहिला आणि महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल की सर एक्झॅक्टली किती उमेदवारांनी या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. तर तो आकडा ऑफिशियल पद्धतीने अजून आलेला नाहीये. परंतु प्राथमिक माहिती अशी होती काल सायंकाळपर्यंत जवळपास 1,85,000 उमेदवारांच्या आसपास रजिस्ट्रेशन जे आहे सेल्फ सर्टिफाय झालेले होते. कदाचित त्याचा आकडा थोडासा वाढलेला देखील असू शकेल. आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्याला एक फायनल ऑथेंटिक आकडा निश्चितपणाने समजून जाईल. म्हणजे काय आहे की जवळजवळ ज्यांना चांगला स्कोर आहे त्या सगळ्या अभियोग्यताधारकांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. ज्यांना फारच कमी स्कोर आहे असे 8-10 हजार उमेदवार असू शकतील की ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलेलं नाही आणि साहजिक आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करून तेवढाचा फायदा देखील नव्हता. कारण बऱ्यापैकी स्कोर यावेळेस उमेदवारांना आलेला आहे. त्यामुळे मेरिट आता कुठपर्यंत जाईल, जागा किती येतील, इथून पुढची प्रक्रिया काय आहे, हा आहे आपल्या सर्वांच्या जीवाभावाचा प्रश्न. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे. लक्षात घ्या, आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन संपलेलं आहे. कुणाचा फॉर्म चुकला असेल, कुणाला एडिट करायचा असेल, कुणाला काय करायचं असेल, काहीच करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे आता आपण जी माहिती पुटअप करून दिलेली आहे ती फायनल झालेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बदल, अंशतः बदल किंवा पूर्णतः बदल काहीच करता येणार नाही. संपलं. फॉर्म व्यवस्थित असेल तरी ओके, चुकलेला असेल तरी ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं आहे तसं आपल्याला ठेवायचं. आता इथून पुढे नेमकं काय आहे लक्षात घ्या. इथून पुढे आपल्याला जाहिरातीसाठी लढावं लागणार आहे किंवा जाहिरात जास्तीत जास्त जागांची यावी यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहे. मग आता प्रयत्न कोण करेल, कशा प्रकारे करावे लागतील, कोणत्या मार्गाने आपल्याला जावं लागेल ते थोडक्यामध्ये समजून घ्या. आणि विशेष म्हणजे कधी आपल्याला प्रयत्नाला सुरुवात करावी लागेल तो देखील एक महत्त्वाचा पॉइंट आहे. सध्या शैक्षणिक जे काही घडामोडी घडत आहे त्याच्या अनुसार आज किंवा उद्यापर्यंत जे आहे जी संच मान्यता आहे शाळांची ती फायनलाइज होणार आहे. म्हणजे आपल्या आपल्या आस्थापनांना ती जी संच मान्यता आहे ती फायनल होऊन दिसणार आहे. त्या संच मान्यतेमध्ये एकूण मंजूर पदे किती,
कार्यरत पदे किती आणि रिक्त पदे किती, हा आकडा आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यामध्येच एक गोष्ट ही पण आपल्याला लक्षात येईल, चौथा आकडा अतिरिक्त शिक्षक किती आहेत. मग आता जर आपण एक एक जिल्हा परिषद घेतली किंवा एक एक महानगरपालिका घेतली, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की परभणी जिल्हा परिषद. परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण मंजूर पद किती आहेत? समजा 5,000 आहेत. कार्यरत किती आहेत? 4,500 आहे. ठीक आहे. मग रिक्त पद किती झाली? 500 पद झाली. मग अतिरिक्त किती आहेत? अतिरिक्त 200 आहेत. हा हा 4 प्रकारचा आकडा आपल्याला आलेला आहे. मग आता या 4 प्रकारच्या आकडा आल्याच्या नंतर आता पुढची प्रक्रिया करावी लागेल. 500 जागा रिक्त आहेत, 200 शिक्षक अतिरिक्त आहेत. मग आता या अतिरिक्त शिक्षकांचं या 500 जागांमध्ये समायोजन केलं जाईल. म्हणजे हे जे आहे 200 जागा इथल्या कटल्या, एकूण रिक्त जागांचा आकडा राहिला 300. या 300 जागांचं आता पुढची प्रोसेस पुन्हा करावी लागणार आहे. पुढच्या प्रोसेसमध्ये एक टप्पा आलेला आहे नव्याने. तो टप्पा काय आहे की हे जे 300 जागा ज्या काही राहिलेल्या आहेत, या जागांच्या वर आंतरजिल्हा बदली होणार आहे. आंतरजिल्हा बदली म्हणजे या जिल्ह्यामधून त्या जिल्ह्यामध्ये जे कार्यरत शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांच्या बदल्या होणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये हा जो 300 जागांचा आकडा आहे त्याच्यामध्ये बदल होतो. कारण काही शिक्षक तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडे जातात. मग याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊन असं समजूया मराठवाड्यामध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या खूप जास्त आहे. हा 300 जागांचा आकडा रिअलमध्ये नाही हा, पण एक्झाम्पल म्हणून सांगतोय. जागांचा आकडा फारच कमी आहे. ठीक आहे, भीती नाही घालत आहे, पण एक रियालिटी सांगतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जावं की यार इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय आहे ते समजून यावं, म्हणून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मग आता काय होणार आहे की हा जो आंतरजिल्हा बदलीचा जो काय टप्पा झाला, सगळे शिक्षक इकडे तिकडे गेले. ठीक आहे, मग आता जाऊन जाऊन असं आपण समजूया की बाबा 100 शिक्षक अतिरिक्त आले. समजा 200 शिक्षक आले आणि 100 गेले. मग काय होईल? हा 300 जागांपैकी 200चाच आकडा या ठिकाणी शिल्लक राहील. मग आता हा जो 200 जागा या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत परभणी जिल्ह्याचं, या 200 जागांचं रोस्टर बनवल्या जाईल. रोस्टर म्हणजे काय? ढोबळमानाने सांगतोय, नंतर एखादा व्हिडिओ मी डिटेलमध्ये त्याच्यावरती घेतो. रोस्टर म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती किती जागा आहेत. आता या 200 जागा आहे ना, आता 200 जागा मग आता कोणत्या कॅटेगरीला किती द्यायच्या? ह्या 200 पैकी भारतीय संविधानाच्या आरक्षणाच्या नियमानुसार ओबीसीला किती, एससीला किती, एसटीला किती, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, आपल्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीला किती किती जागा यायला पाहिजे ते ठरवतं मावक, मागासवर्गीय कक्ष ज्याला आपण म्हणतो. ते आपल्याला या ठिकाणी फायनल रोस्टर बनवून देईल. आणि एकदा रोस्टर बनलं तर मग त्याच्यानंतर आपल्याला जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळेल. आता याच्या दरम्यान हा जो सगळा या ठिकाणी खटाटोप आहे, तो खटाटोप आपल्याला पाहावा लागणार आहे. आजच आपण म्हटलं जागा द्या, जागा द्या, जागा द्या, नाही मिळणार, नाही मिळणार जागा, मिळणं शक्यच नाही. कारण या पद्धतीने आपल्याला अगोदर संच मान्यता होऊ द्यावी लागेल आणि जे बदल्या आहेत त्यांचा तेवढा टप्पा आपल्याला पूर्ण होऊ द्यावा लागेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आंदोलन, मागणी, उपोषण जे काही आपल्याला योग्य वाटेल त्या काळामध्ये, ठीक आहे, त्या वेळेमध्ये ते आपण या ठिकाणी करू शकतो. आणि एकूण जागांच्या मग 80% भरती की 100% भरती की 90% भरती ते देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ही जी संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया तिथपर्यंत चालेल. मग जाहिरात येईल. जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला प्रिफरन्सेस द्यावे लागेल, सिलेक्ट करावं लागेल आणि त्या प्रिफरन्सेसच्या वेळेस आपल्याला काही नवीन नियमावली या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठे कुठे प्रेफरन्सेस द्यायचा आहे. ती प्रेफरन्सेस आपण लॉक करायचे आणि लॉक केल्याच्या नंतर मग काही दिवसांनी आपल्याला पवित्र पोर्टलवर सिलेक्शनची लिस्ट पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे अजून इथून पुढची जी काही भरतीची प्रक्रिया आहे ती असणार आहे. थोडक्यामध्ये काल जे आहे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बंद झालं, म्हणजे सर्वांचं नशीब आता लॉक झालेलं आहे. तुम्हा सर्वांना आता येत्या प्रक्रियेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांचा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे, सर्टिफाय झालेला आहे, त्यांनी काही दिवस निश्चितपणाने आता रिलॅक्स करायचं आहे.
तुम्हाला या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आणखी काही शंका असेल, काही प्रश्न असतील, व्हिडिओच्या खाली कमेंट आपण करू शकता. मी माझ्या परीनं उत्तरं देण्यासाठी प्रयत्न करेन आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणेकरून आता इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय असायला पाहिजे, काय असणार आहे, त्याची थोडीशी कल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना मिळून जाईल.